काय पाप केलाय का? म्या नाही काय वंगाळ केला. नाही ए शिरपा, अरे तुम्ही काय पाप केलाय का? म्या नाही काय वंगाळ केला. भाद्या, अरे तुम्ही काय पाप केलाय का? म्या बी नाही काय वंगाळ केला. नाही म्हणता? अरे तुम्ही काय पाप केलाय का? आम्ही नाही काय वंगाळ केला. आम्ही नाही काय वंगाळ केला. अरे तुम्ही तर काहीच पाप केलं नाही म्हणता सा, हा? मग यो दैवी कोप व्हायलच कसा आणि यो भूकंप व्हायलच कसा? म्हणजे काय म्हणता काय? अरे म्हणजे काय करता लेका? अरे यो जो भूकंप झाला आहे ना, त्याची कारण लई वेगळी आहे ती. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. निसर्गाची आपत्ती ही दैवी घाला समजू नका हो, दैवी घाला समजू नका. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. मातेच्या पोटामध्ये सतत हलणे चालू असते. काय म्हणता काय राव? आम्हाला सांगत हे नाही. भूमातेच्या पोटामध्ये सतत हलणे चालू असते. कौशित कधी कधी भुई थरथरते, कौशित कधी कधी भुई थरथरते. तवा आपल्याला जाणवते, तवा आपल्याला जाणवते. निसर्गातल्या या बदलाची, निसर्गातल्या या बदलाची सत्य माहिती घे उचला, सत्य माहिती घे उचला. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. जगामध्ये वरच्या काठी भूकंप हजारो होतात. नीट काळजी घेतली की ते हानिकारक नसतात. जगामध्ये वरच्या काठी भूकंप हजार होतात. भूकंप हजार होतात, भूकंप हजार होतात. नीट काळजी घेतली की ते हानिकारक नसतात. हानिकारक नसतात, हो हानिकारक नसतात. भूकंपाचे भविष्य खोटे, भूकंपाचे भविष्य खोटे. ऐकू नका आणि सांगू नका, ऐकू नका आणि सांगू नका. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका हो. वा 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 शाहीर वा. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. अरे कोण संभाजी तू? मुंबाची तू मग? अरे काय चालवलंय? भूकंपाला भिवू नका रे, भूकंपाला भिवू नका. अरे नुसतं नाव काढलं तरी मी थरा 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 कापतोय. कर बाबा. अरे बाबा देवाचा कोप झाला. मराठवाड्यामध्ये केवढा मोठा भूकंप झाला. हा बाबा. अरे ते ऐकून माझी छाती नुसती धगधाग 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 करते. आगीन गाडीवानी. ऐक ऐक कान लाव बघ कशी धगधाग धगधाग करते का नाही? करते बाबा करते. अरे मुंबाजी देवाचा कोप झाला आणि मराठवाड्यामध्ये भूकंप झाला. अरे गावाच्या गाव भैसापड झाली.
लई माणसं मेली त्यांच्या घरादाराचा आणि संसाराचा फार इस्कोट झाला रे. अरे हे भूकंपाचं काम म्हणजे लई डेंजर. मी तर एवढा घाबरलोय म्हणून सांगू. माझी छाती बघ कशी बघ, धक 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 करते बघ. आलं आलं माझ्या ध्यानात आलं. मग बरं का तुझ्या चेहऱ्यावर नसते माझ्या ध्यानात आलं. लई घाबरलोय मी. अरे हो. इकडं तुझी छाती करते धक 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 धक, हा, हा. आणि इकडं तोंडातून सिगरेटीचा धूर येतोय पाक 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 पाक. माझ्या सिगरेटवर लई डोळा तुझा. काय रे संभाजी, हा. काय रे तुम्हा आजकालच्या लोकांची व्यसन ही. काय झालं? अरे पूर्वीच्या तरुणांची छाती पहा पहा. कशी अशी भरदार असायची. भरदार असायची. नाही तर तुमची छाती काय झालं? लेको सिगरेटी फुकून फुकून पर काळी पिटी झाली त्याची. ए पेटवू नको, पेटवू नको. आता मला एक सांग संभाजी, बोल. या काळे पेटीत भीती राहणार नाही तर मग काय हत्ती राहणार का म्हणजे संभाजी? हो. अरे कोणत्या बी संकटाला असं धीरानं तोंड द्यायचं असतं. वाह. हा. समजा गोष्टीची खरी माहिती काढून घ्यायची, बर. त्याच्यावर उपाय शोधायचा. शोधला. आणि तुम्ही हा. हात पाय गाळून बसलाय. काय झालं? नाव काय तर म्हणा संभाजी. संभाजी. नुसते बिड्यात फुकत वाचणार काय? त्याची निधडी छाती नाही घेणार. ए मुंबाजी, आपली छाती काढायची नाही सांगून ठेवतोय. असं हा. का? तसे आपण लई शूर. वा रातच्या टायमाला एकटा जातो एक परसाला. हा. त्या टायमाला मी घाबरत नाही. बरोबर. पण हे भूकंपाचं नाव काढलं की लय भीती वाटते. असं तुला सांगतो मुंबाजी, हा. तो खालच्या आळीचा इम्रान माहितीये का तुला? इम्रान खान. इम्रान खान आलं. हा, तो मला त्या दिवशी सांगत होता, काय शैतान जब नीचे से दुनिया हिलत आहे ना, बरं. उस टाइम भूकंप होता है. हं. आणि मला तेव्हापासून लय भीती वाटते बाबा. संभाजी संभाजी, अरे असं घाबरून कसं चालल? कसं चालल? हा. तुला सांगतो, परवा रातच्याला मला सपान पडलं हा. आणि त्या सपनात मी घोरत होतो. तुझ्या काय झालं हसायला? आहे तर संभाजी, हो. तू सपनात घोरत होता व्हय? नाही 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 नाही, म्हणजे मी उलटा म्हणलो. काय झालं? म्हणजे मी घोरत होतो ना, हा. तेव्हा मला सपान पडलं. तू घोरत होता. हा. आणि त्या वेळेला माझ्या स्वप्नात एक भला मोठा राक्षस आला. बरं. काळा कभिन्न शैतान. हा. तो मला म्हणाला, ए आदमी. संभाजी, हो. तुला तो शैतान आदमी म्हणला? हा. तो नक्कीच शैतान असणार. मग तो मला म्हणला, हा. ए आदमी, हा. तुम बहुत पाप करता है, हं. तुम भ्रष्टाचार करता है, लाच लुचपत लेता है, तुम ठीक से वागता नहीं, तुमने पाप कर करके ये पाप का डोंगर इतना बड़ा बनाया है कि उसका बोझ मुझसे सहन नहीं होता, इसलिए मैं सारी दुनिया को हिलाने वाला हूँ. मी घाबरलो. मी त्या सैतानाचे पाय धरले. ये संभे, अरे माझं कसे पाय धरतोय? आता मी काय तुला शैतानासारखा वाटतोय का काय? तसं नाही, तसं नाही. स्वप्नामध्ये काय घडलं ते मी तुला दावत होतो. ते सांगतोय. हा. बरं, पुढं. तेव्हा मी त्याचे पाय धरले हा. आणि मी त्याला म्हणलं, शैतान साहेब, मेरे को माफ करना, मेरे को और एक संधी देना, मैं अच्छा वागेगा, पाप नहीं करेगा. पण त्यांनी काय ऐकलं नाही. तो असा एकदम माझ्याकडे डोळे रोखून बघायला लागला आणि त्यांनी समजा गाता 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 हलवायला लागला. बरं. माझी काठ हलायला लागली, माझी चादर हलायला लागली, आमच्या घरातली भांडी हलायला लागली, भितडा हलायला लागली, अरे गाड्याला हलायला लागली, खुर्च्या हलायला लागल्या. संभ्या, हो. माझ्या समजा ध्यानात आलं बघ. काय? समजा ध्यानात आलं. काय पण? पुढं काय ते सांग. हा. मग मी सपनामध्ये असं घाबरलो. मी त्याला हात जोडले. मी त्याला म्हटलं, बचाओ मेरे को बचाओ, शैतान बाबा इस दुनिया को मत हिलाओ. पण त्याने काय बी ऐकलं नाही. आणि तेवढ्यात मला जाग आली. तेवढ्यात तुला जाग आली. हा. पुढचं मी सांगू काय? काय काय? सांगू काय? बोल ना. पुढं काय झालं माहिती का? काय काय? तुला जेव्हा जाग आली, हा. तू बघितलं, हा. तेव्हा तुझी बायको अशी गादा 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 तुझी काट हलवत होती का नाही? ए मुंबाजी, म्हणजे माझी बायको म्हणजे काय तुला सैतान वाटली काय? अरे तसं नाही संभाजी. मग? अरे हे समजा खोटं असतंय. म्हणजे? समजा खोटं असतंय, असं काय बी नसतं. म्हणजे? हे काय असतं माहिती हा. का? जमिनीच्या खाली अशी खळबळ चालू असते. अरे बापरे. अरे निसर्गाचं चक्र आहे ती. वार शान्या वा, हा. तुला लई माहिती असल्यासारखं सांगतोय. बघ. अरे बाबा, पुराणात बी सांगितलेलं आहे काय आहे की कालिया नागाच्या फण्यावर पृथ्वी अशी तोलून धरलेली असते. काय परत सांग, परत सांग. कळलं नाही? नाही कळलं ना. हा, मी तुला सांगतो. हा. कालिया नाग असतो ना, हा. त्याचा असा फणा असतो. बरोबर. त्याच्या फण्यावर अशी पृथ्वी तोलून धरलेली असते. पृथ्वी असते. हा. हा. आणि त्या कालिया नागाला रग लागली हा. की तो आपली
म्हणजे फणा असतो ना तो असा बदलतो बर आणि मग पृथ्वीवर भूकंप होतो येड्या. वा 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 संभाजी, मग अरे कांच्या पुराणातल्या गोष्टी सांगतोयस तुम्हाला. काय झालं? अरे पुराणातली वानगी राहिली पुराणात. काय झालं? आता समज बदललं. नवी शास्त्र आली, म्हणजे नवी माहिती आली. तुला सांगतो संभाजी, या जिमिनी खालचा अभ्यास करण्यासाठी आपला अख्खा जन्म घालवणारी माणसं इथं आहेत. अरे बापरे, त्यांनी या भूमीच्या शास्त्राचं केलेलं संशोधन लई दांडग आहे बघ. संशोधन? हे कसलं धन? जमिनी खाली दडलेला काय हांडा बिंडा शोधतात का काय त्या धनाचा? बघा त्याच्या आता धन म्हणलं की याच्या तोंडाला पाणी सुटलं का नाही बघा. अहो साहजिक आहे, फुकटचं धन कोणाला नकोय. अरे तसं नाही येड्या, तसं नाही. मग तर ही माणसं काय करतात माहितीये का? काय करतात? हे भूशास्त्राचं संशोधन करतात आणि सत्य काय असेल ते जगाला दाखवतात. अरे बापरे. त्यांनी दिलेली समधी माहिती खरी असते बघ, बाकी समजा बकवास असतोय. म्हणजे बाकी समजा बकवास म्हणजे परवा पेपरामध्ये त्या भूकंपाविषयीचं टाइम टेबल आलं होतं ते बी बकवास. अरे समजा बकवास. आणि जो आपला गावातला भविष्यवाला तो कुडमुड्या ज्योतिषी त्यांनी त्या भूकंपाविषयीचं भविष्य सांगितलं होतं ते बी बकवास. अरे एकदम बकवास. अरे मग मुंबाजी, या भूकंपाविषयी खरी माहिती आपल्याला कोण देणार रे? खरी माहिती काय झालं? आठवलं. काय? संभाजी बोल. आपल्या गुरुजीकडे जाऊ. गुरुजी समधी माहिती आपल्याला देईल. काय सांगतो? चल 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 लवकर चल. अरे संभाजी मामाजी, अरे तुम्ही इकडे कसे? नमस्कार गुरुजी. काय काम काढलं? काय माहिती का गुरुजी, आम्हाला भूकंपाविषयी थोडीशी माहिती पाहिजे. म्हणजे असं बघा, भूकंप म्हणजे काय, तो कुठं होतो, तो कसा होतो, कधी होतो. मी बोलतो. बोल. मग गुरुजी, आम्हाला भूकंपाविषयी थोडीशी माहिती द्या. म्हणजे आपल्या गावाला काय धोका नाही ना, एवढं कळलं म्हणजे मिळवले. काही काळजी करू नका. चल मी तिकडेच निघालोय. चला चला माझ्या बरोबर. चला चला चला. माननीय सरपंच साहेब, श्रीयुत काळे साहेब आणि समस्त गावकरी मंडळी हो, मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे आपल्या गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यासाठी मी आज मुद्दाम काळे साहेबांना आपल्याकडे पाचारण केलेलं आहे. काळे साहेब हे भूकंप शास्त्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी त्यावर खूप संशोधन केलंय. त्यांचं भाषण झाल्यानंतर ते आज आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देणार आहेत. तेव्हा सरपंच साहेबांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी काळे साहेबांना त्यांचं भाषण सुरू करण्याची विनंती करतो. नमस्कार गावकरी मंडळी. मगाशीच तुम्ही एक गाणं ऐकलं, भूकंपाला भिवू नका असं. हे म्हणणं सोपं असलं तरी ही भीती घालवायची कशी? कारण कोणतीही सूचना न देता होणारा हा भूकंप एका क्षणामध्ये केवढा मोठा विनाश घडवतो हे आपण मराठवाड्यात झालेल्या भूकंपात बघितलेलं आहे. अशा वेळी भूकंपाला भिवू नका असं कसं म्हणता येईल, असंही काही जण म्हणतील. पण या भूकंपाला न घाबरता या संकटाला धैर्याने तोंड कसं द्यायचं या संबंधी मी तुम्हाला माहिती देणार आहे. काय संभाजीराव, मला सांगा, तुम्हाला जास्तीत जास्त भीती कशाची वाटते? मला ना जास्त भीती वाटते अंधाराची. असं? म्हणजे मग अंधारात रातच्याला परसाला जायचं असेल तर तुम्ही काय करता? मी कंदील घेऊन जातो बरोबर आणि बायकोला घेऊन जातो सोबतीला. हे बरोबर बोलले. अंधाराची आपल्याला भीती वाटते कारण आपल्याला पुढचं काही दिसत नाही ना. पण थोडासा प्रकाश टाकला की पुढचं दिसतं आणि मग भीती वाटत नाही. आणि म्हणूनच या भूकंपाच्या भीतीचा जो अंधार आपल्या पुढे आहे तो जर घालवायचा असेल तर आपल्याला काय करायला हवं? प्रकाश शोधला पाहिजे. कुठला? ज्ञानाचा. तर आपण ज्ञानाचा प्रकाश टाकला पाहिजे, नाही का? म्हणूनच आपण आज भूकंपाबद्दलची शास्त्रीय माहिती घेणार आहोत. आणि ती माहिती घेऊन आपल्या मनात ज्या काही अंधश्रद्धा, गैरसमजुती आहेत त्या आपण घालवणार आहोत. लक्षात ठेवा, पापामुळं किंवा सैतानामुळं किंवा दैवी कोपामुळं भूकंप होतो हे आपण विसरायला पाहिजे.
कारण नीट लक्षात ठेवा, भूकंपाचं भविष्य सांगता येत नाही आणि असा दावा करणारे ज्योतिषी तद्दन खोटे असतात, कारण त्यांना भूकंपाबद्दलची काहीही माहिती नसते. हो, पण समाजात भीती पसरवण्याचं काम मात्र हे लोक करतात. तेव्हा अशा अफवांवर विश्वास न ठेवता भूकंपाबद्दलची माहिती आपण घेऊया. सर्वात पहिल्यांदा मीच तुम्हाला प्रश्न विचारतो. काय संभाजीराव, परवा दिवशी भूकंप झाला त्या दिवशी काय काय झालं? भूकंप झाला तेव्हा समधीकडे असं थर्र झाल्यासारखं झालं. जमिनी घालणं काहीतरी असं धाडा 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 करत गेल्यासारखं झालं. आणि घराला आणि जमिनीला कंप सुटला. आणि आता डोक्यात काहीतरी पडणार असं वाटायच्या आताच मी पळत सुटलो. बर का साहेब, आमच्या संब्याचं लय नुकसान झालं बघा त्या भूकंपात. हा ना, अहो पळता पळता त्याचं एकुलतं एक धोतर फाटलं की हो. संभाजीनं भूकंपाचं वर्णन अगदी योग्य केलेलं आहे. जमिनीखाली एक धक्का बसतो आणि ती कंपनं सगळीकडे पसरतात. जसं आपण पाण्यात दगड टाकला की पाण्यात दगड टाकल्यानंतर जिथे दगड पडतो तिथं लाटा उत्पन्न होतात आणि त्या हळूहळू मोठ्या होत किनाऱ्यापर्यंत जातात. तसंच जमिनीखाली एक धक्का बसतो आणि त्या धक्क्याच्या लाटा, त्या धक्क्याची कंपनं अशी जमिनीत पसरत जातात आणि त्यालाच आपण भूकंप म्हणतो. असे लहान मोठे भूकंप खूप होत असतात, ते आपल्याला जाणवतही नाहीत. परंतु म्हणजे बघा, आपण पुलावर उभे आहोत आणि एक मोठा ट्रक गेल्यानंतर त्याच्या वजनाच्या धक्क्यानं पूल हादरतो. ती कंपनं आपल्याला जाणवतात. दूर शेतात विहीर खणताना लावलेल्या सुरुंगाच्या स्फोटाची कंपनं आपल्याला गावात जाणवतात. पण काय हो साहेब, या जमिनीच्या खाली सुरुंग फोडायला कोण जातं? बरोबर आहे तुमचा प्रश्न. जमिनीखाली सुरुंग लावायला कोणीही बसलेलं नाही, पण धक्का हा बसतोच. तर हा धक्का कसा बसतो हे समजून घेण्यासाठी पृथ्वीच्या पोटात काय याची आपल्याला माहिती घ्यायला पाहिजे, नाही का? आता ही पृथ्वी गोलाकार आहे. याच पृथ्वीवर सगळीकडे पाणी आहे, जमीन आहे. परंतु या जमिनीच्या खाली काय? बरं, समजा आपण या नेहमीच्या विहिरीपेक्षा एखादी विहीर खूप 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 खोल खणली तर त्याच्या तळाशी काय लागेल? काय की बुवा, इतक्या खोलपर्यंत कुणी खणून बघितले? ठीक आहे, आता मी सांगतो. तर ही आपली पृथ्वी. आपल्या पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना आपण पाहिली तर पृथ्वीचं कवच सुमारे 30 ते 50 किलोमीटर जाड आहे. त्याखाली प्रावरण आहे आणि पृथ्वीच्या मध्यभागी धातुमय गाभा आहे. पृथ्वीचं कवच म्हणजे खडक किंवा पाषाणाची रचना वेगवेगळी असते. या खडकांमध्ये होणाऱ्या सूक्ष्म हालचालींमुळे सतत ताण निर्माण होत असतात. निसर्गात सतत बदल घडत असतात. जमिनीची काही ठिकाणी धूप होते तर काही ठिकाणी भर चालू असते. कुठे पर्वतरांगांची निर्मिती होत असते आणि खंडांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मंद गतीनं सरकणं चालू असतं आणि त्यामुळं निर्माण होणारे ताण वर्षानुवर्षे साचत राहतात. प्रत्येक पदार्थाची ताण सहन करण्याची एक मर्यादा असते. ती मर्यादा संपली की वस्तू तुटतात. जशी एखादी लाकडी पट्टी ही धरून वाकवली तर त्या पट्टीला तडे जातात. तसंच खडकांमध्ये ताण निर्माण होऊन त्यांनाही तडे जातात. तड्याच्या दोन्ही बाजूचे पाषाण वेगवेगळ्या दिशेनं सरकतात आणि त्यांना आपण भ्रंश असं म्हणतो. अर्थात असे भ्रंश झाले की त्यावेळी प्रचंड ऊर्जा मुक्त होते. भ्रंश घडून येताना म्हणजेच खडकांमध्ये तडा पडताना पृथ्वीच्या कवचामध्ये तरंग निर्माण होतात. हे तरंग दूरवर म्हणजे शेकडो मैलांपर्यंत पोहोचतात. या तरंगांमुळे खडकांमध्ये कंप निर्माण होतो. टेकड्या, डोंगर, दऱ्याखोरी, त्याच्यानंतर झाडं आणि माणसांनी निर्माण केलेली घरं, कारखाने सर्वांनाच हलवणाऱ्या या कंपाला आपण भूकंप म्हणतो. भ्रंशामुळे निर्माण होणारे भूकंप कधी कधी मोठं नुकसान करतात.
अर्थात केवळ भ्रंश हे भूकंपाचं एकमेव कारण नाही. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील भूकंपाचे धक्के बसू शकतात. ज्वालामुखीमुळे बसणारे भूकंपाचे धक्के मात्र कमी शक्तीचे असतात. पृथ्वीच्या वर असणाऱ्या कठीण खडकाच्या तळाशी वितळलेल्या स्थितीतला खडक असतो, पण वरच्या खडकाच्या वजनामुळं त्याला प्रवाहीपणा मात्र नसतो. या वितळलेल्या स्थितीतील खडकांना शिलारस असं म्हणतात. आणि बर का, जेव्हा संधी मिळेल तेव्हा हा शिलारस वरती यायची धडपड करत असतो आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर आला म्हणजे त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो. हा, आता मराठवाड्यातील भूकंप जास्त शक्तीचा होता. हा भूकंप जमिनीच्या पोटातील खडकातील भ्रंशामुळे झालेला आहे. या भूकंपाचा आणि ज्वालामुखीचा काहीही संबंध नाहीये आणि महाराष्ट्रातील भूकंपाचा आणि धरणांचाही काहीही संबंध नाहीये. पण साहेब, या भूकंपाची कंपन मोजतात कशी हे जर लोकांना कळलं तर बरं होईल. सांगतो. त्यासाठी गुरुजी सेस्मोग्राफ नावाचं यंत्र उपयोगात आणलं जातं. तर मंडळी, हे ते सेस्मोग्राफ नावाचं यंत्र. याच्या मध्यावर असा एक लंबक टांगलेला असतो आणि त्याला हे टोक असतं. हे टोक या समोरच्या कागदावर सारखं रेषा उमटवत असतं. आता जेव्हा जेव्हा आपल्याला भूकंपाचा धक्का बसतो म्हणजे ह्या जमिनीला, तेव्हा हे टोक या कागदावर ही अशी रेषा काढतं आणि ह्या रेषेच्या चढ उतारावरून आपल्याला भूकंपाची तीव्रता मोजता येते. अच्छा, म्हणजे जे पेपर मध्ये नेहमी येतं की हा धक्का 4चा आहे, 6चा आहे, ते हे असतं म्हणजे ते हेच का? ते हेच. त्याला रिश्टर स्केल असं म्हणतात. अच्छा. आता 1 किंवा 2 पॉइंटच्या ताकदीचे भूकंपाचे धक्के खूप बसतात. ते काय आपल्याला जाणवत नाहीत. 4 आणि 5 या ताकदीचे धक्के पण बसतात, पण ते फारसे हानिकारक नसतात. परंतु नुकताच झालेला मराठवाड्यातला भूकंप हा 6.5 म्हणजे 6.5 ताकदीचा होता आणि हा धक्का रात्री बसल्यामुळं आणि विशेषतः मराठवाड्यातली घरं कच्ची, दगडाची, मातीची असल्यामुळं फारच नुकसान झालं. पण हाच धक्का जर पक्की घरं असलेल्या एखाद्या शहरात दिवसा उजेडी बसला असता तर एवढी हानी झाली नसती. आता 5 किंवा 6 किंवा 7 या रिश्टर स्केलचे धक्के हे बसतातच, परंतु 8 रिश्टर स्केलचा धक्का हा वर्षातून एखादाच बसतो. न जाणवणारे भूकंपाचे धक्के हजारो बसतात. ते फारसे हानिकारक ठरत नाहीत. हानिकारक ठरणारा भूकंपाचा धक्का असा क्वचितच बसतो. तेव्हा त्याला भिवून न जाता, त्याची चिंता न करता त्या हानिकारक धक्क्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण कसं करता येईल, आपला बचाव कसा करता येईल ह्याचं शिक्षण घेणं एवढंच तर आपल्या हातात आहे. साहेब, तुम्ही म्हणता या भूकंपाविषयी इतकं संशोधन झालंय, मग नेमका भूकंप कधी होणार हे नाही का सांगता येत? बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही. कारण भूकंपाचं अचूक भविष्य कोणालाच सांगता येत नाही. त्याचं कारण असं की ही जमिनीखालची हालचाल केव्हा सुरू होईल हे आपल्याला कसं सांगता येईल. तेव्हा भूकंपाबद्दलचं भविष्य सांगणारे लोक हे तद्दन पूर्णपणे निखालस खोटं बोलत असतात. काय सरपंच? अगदी बरोबर बोललात बघा तुम्ही साहेब. आता ते आमच्या कुडमुड्या जोशाला विचारून तो शिलारस हलणार आहे का? साहेब, भूकंपाचं धक्क आमच्याच गावाला जास्त का बसते? बरोबर प्रश्न विचारला. हे बघा, आपल्या महाराष्ट्रालाच फक्त भूकंपाचे धक्के बसतात असं नाही, तर आपल्या देशाच्या उत्तरेला हा जो हिमालय पर्वत आहे त्याच्या उतारावर काश्मीर पासून आसाम पर्यंत भूकंपाचे धक्के बसत असतात. आता उत्तर काशी, नंतर कलकत्ता आणि आसाम मध्ये पूर्वी फार मोठे भूकंप होऊन गेल्याची नोंद आहे. आणि असे जे भूकंपाचे धक्के सतत बसतात त्या प्रदेशाला भूकंप पट्टा असं म्हणतात. असे पट्टे चीन, इटली, जपान या देशांमध्ये आहेत. खरं म्हणजे जपानमध्ये तर भूकंपाचे धक्के खूपच बसतात. पण म्हणून तिथली माणसं काय हातपाय गाळून बसलेत का? नाही.
अहो उलट जगामध्ये जपानी माणसं ही उद्योगधंद्यात सर्वात पुढे आहेत. सर, जपानी माणसाला भूकंपाची भीती नाही वाटत? बरोबर प्रश्न विचारला. जेव्हा खवळलेल्या समुद्रात नावाडी त्याची होडी ढकलतो त्यावेळेला त्याला नाही का भीती वाटत? त्याची नाही वाटत. याचं कारण त्याला लहानपणापासून उत्कृष्ट पोहायला येत असतं. तसंच जपानी माणसाला सुद्धा लहानपणी म्हणजे अगदी बालवाडीपासून त्याला भूकंप झाला तर काय काय करायचं याचं शिक्षण दिलेलं असतं. त्यामुळं भूकंप झाला की ती लोक घाबरत नाहीत, त्याची योग्य ती काळजी घेतात. वय वय साहेब, आम्ही भूकंपाविषयी समधी माहिती घेऊ आणि काळजी बी घेऊ आणि भूकंपाला अजिबात भिणार नाही. बरोबर आहे. एक लक्षात ठेवा, भूकंप झाल्यानंतर खूप कमी वेळ मिळतो हे सगळं खरं आहे, पण तरीही 10 ते 15 सेकंदांचा अवधी मिळतो आणि या वेळात आपण बरंच काही करू शकतो. आता ही भूकंपाची जाणीव झाल्यानंतर आपल्याला पहिली भीती कशाची वाटते? तर घर हादरल्यामुळं, भिंती हादरल्यामुळं वरतून काहीतरी आपल्या डोक्यात पडेल आणि आपल्या डोक्याला इजा होईल अशी. म्हणून भूकंप होतोय अशी जाणीव झाल्याबरोबर आपण सगळ्यांनी पहिलं काम काय करायचं? तर घराबाहेर पडायचं आणि मोकळ्या मैदानात जमायचं. आता मोकळ्या मैदानात आपल्या अंगावर काहीही पडत नाही, त्यामुळं डोक्याला काहीही लागत नाही. पण समजा आपण आतल्या खोलीत आहोत आणि घराबाहेर पडू शकत नाही, तर काय करायचं? आपण चौकटी खाली उभं राहायचं. चौकटी खाली वरनं काही पडण्याचा कमीत कमी धोका असतो आणि सगळं छत भिंती हे सगळं पडलं तरी चौकटी जशाच्या तशा उभ्या असतात, म्हणून चौकटी खाली उभं राहायचं. आता समजा आपण चौकटी खाली जाऊ शकलो नाही, तर सर्वात जवळ म्हणजे कुठं जायचं? तर हे असं टेबला खाली जायचं. आता टेबला खाली जर जमलं नाही तर हे असं खाटे खाली जायचं सगळ्यांनी, म्हणजे मग डोक्याला मार लागत नाही. साहेब, हे झालं दिवसा, पण रात्रीला भूकंप झाला तर? रात्री पंख्याखाली किंवा तुळई खाली झोपू नका आणि घरातल्या जड वस्तू कपाटात, उंचावर किंवा माळ्यावर ठेवू नका. लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा की थोडीशी सावधानताच आपला जीव वाचवू शकते. आता माझ्या ध्यानात आलं, भूकंप झाला तरी पहिलं डोसकं शाबीत ठेवलं पाहिजे. तर हो सर सलामत तो पगडी 50. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण डोकं शाबूत ठेवायचं, त्याचबरोबर डोकं शांतही ठेवायचं. कारण भूकंप झाला की माणसं सैरावैरा पळत सुटतात आणि त्यामुळं काहीही घडू शकतं. म्हणजे असं की चुलीमुळं आग लागू शकते, लोक एकमेकांच्या पायात पाय अडकल्यामुळं पडू शकतात आणि भूकंप झाला की तुम्ही अगदी लहान मुलांना उराशी कवटाळून बसायचं नाही, त्यामुळं दोघांचेही जीव धोक्यात येऊ शकतात. तर लहान मुलांना भूकंपापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याचं शिक्षण द्या, म्हणजे ती मुलं स्वतःची काळजी घेतील, मैदानावर जातील किंवा टेबलाखाली पळतील. तर सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा बरं का सरपंच, की गावावर जर भूकंपाचं संकट आलं तर कुणी कुणी काय काय करायचं हे सगळ्यांनी अगोदरच ठरवून ठेवायचं. पण एक गोष्ट मला सांगा साहेब, की आम्ही नेमकं काय करायचं, म्हणजे काय ठरवायचं काय? बरोबर आहे. हे बघा, भूकंपाचा धक्का बसला की सगळ्या गावातल्या लोकांनी, गावकऱ्यांनी एकत्र कुठं जमायचं हे ठरवायचं. आणि बरं का गुरुजी, सगळे एकत्र जमून झाले आणि भूकंपाचा धक्का ओसारला पहिला की लगेच सगळ्यांनी घराकडे परतायचं नाही, कारण ताबडतोब दुसरा धक्का बसण्याची शक्यता असते. म्हणून हे मात्र लक्षात आलं नव्हतं आपलं. आणि बरं का सरपंच, गावातील सगळ्या जबाबदार व्यक्तींनी काय काय करायचं हे अगोदरच ठरवायचं. आता ज्यांच्याकडे मोटार गाड्या असतील, बैलगाड्या असतील, त्यांनी जखमींना दवाखान्यात पोहोचवायची जबाबदारी घ्यायची. गावातल्या तरुण मंडळातल्या मुलांनी जखमींना बाहेर काढायची जबाबदारी घ्यायची, धीर द्यायचा. वायरमननं विजेच्या तारांची कनेक्शन तोडायची, म्हणजे आगी लागणार नाही किंवा शॉक पण बसणार नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका माणसानं आपल्या जवळ सतत रेडिओ बाळगायचा आणि भूकंपाबद्दलची जी जी माहिती सांगितली जाईल
ती सगळी गावकऱ्यांना द्यायची. साहेब हे काम तात्या बेस करू बघा. होय त्याच्या घरात कायमच रेडिओ असते. एकदम बरोबर, एकदम बरोबर. पण साहेब हे सगळं झालं भूकंप झाल्यानंतरच. भूकंप होण्याआधी त्याची काही सूचना मिळाल असं होऊ शकत नाही का? खरं आहे तुमचं म्हणणं. भूकंपाचं भविष्य सांगता येत नाही, पण काही सूचना मात्र मिळू शकतात. जसं छोटे छोटे भूकंप होतात अगोदर, की ती एक प्रकारची मोठा भूकंप होण्याची सूचनाच आहे. तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे हे अगोदरच ठरवूया. घरं पक्की बांधायची, उंचावरच्या जड वस्तू काढायच्या आणि खाली ठेवायच्या. काही वेळा विहिरीच्या पाण्याची पातळी अचानक खाली जाते किंवा वर येते. काही वेळा जमिनीतले पाण्याचे झरे अचानक बंद होतात, तर काही वेळा नवे निर्माण होतात. कधी कधी पिण्याच्या पाण्यात रेती किंवा क्षार येतात. अशा वेळेस गावातल्या जबाबदार व्यक्तींना माहिती द्यायची. प्रत्येकानं आपल्या जीवाचा व घराचा विमा उतरवायचा. आपल्या घरांची पक्की डागडुजी करायची. मोडकळीस आलेल्या घरांना सोडून द्यायचं आणि दुसरा निवारा बांधायचा. गावात किमान एक तरी मोठा हा असा घुमटाकार आसरा बांधायचा, जिथं सर्वांना सुरक्षित राहता येईल. प्लॅस्टिकच्या, बांबूच्या किंवा लोखंडी पट्ट्यांनी बनवलेल्या या घुमटाकार घरांची रचना खूपच सुरक्षित असते आणि म्हणूनच गावात किमान एक तरी घर किंवा समाज मंदिर अशा पद्धतीनं बांधलेलं हवं. सर्वात महत्वाचं म्हणजे घरात किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात या चित्रात दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी नीट ठिकाणी ठेवायच्या. टॉर्च किंवा जिवंत सेल, रेडिओ, पाण्याची प्लॅस्टिकची बादली, औषधाची पेटी, काडेपेटी, मेणबत्त्या, आग विझवण्याची बादली, दरवाजा उघडायची हत्यारं आणि ह्या सगळ्या गोष्टी नीट योग्य जागी ठेवल्या म्हणजे भूकंप झाला तर लगेच उपयोगी पडतात, कारण ऐन वेळी त्या सापडत नाहीत. जर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण काळजी घेतली तर आपण निश्चितपणे म्हणू शकतो, भूकंपाला भिवू नका. भूमातेच्या पोटामधले खेळ पाहिले आपण सगळे. या मातीचे अन पृथ्वीचे निसर्गातले नाते कळले. या पृथ्वीचे कवच म्हणजे पाषाणाची रांग आहे. पाषाणावर जमीन, पाणी अन सजीवांची सृष्टी आहे. मानवाच्या आयुष्याचा काळ एका शतकाचा, निसर्गातल्या घडणीचा काळ लाखो वर्षांचा. या काळाचा ताळ जमेना, या काळाचा ताळ जमेना, विनाशाचा क्षणिक धोका. भूकंपाचे कारण एकच, ज्वाला अन खडकातील दोष. निसर्गाची आपत्ती ही देऊ नका नशिबाला दोष, देऊ नका नशिबाला दोष. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. भूकंपाला भिवू नका हो, भूकंपाला भिवू नका. भूकंपाचा बसता धक्का, मैदानावर त्वरित पळा. मैदानावर त्वरित पळा हो, मैदानावर त्वरित पळा. घरामध्ये उंचावरती जड वस्तूंना ठेवू नका. घरामध्ये उंचावरती जड वस्तूंना ठेवू नका. भूकंपाचा बसता धक्का, चौकटी खाली उभे रहा. चौकटी खाली उभे रहा हो, चौकटी खाली उभे रहा.
भूकंपाचा बसता धक्का खाटे खाली त्वरित लपा खाटे खाली त्वरित लपा हो खाटे खाली त्वरित लपा झोपड्यातही रहा सुखाने कच्ची घरे बांधू नका झोपड्यातही रहा सुखाने कच्ची घरे बांधू नका पोरा सोरांना थोरा मोठ्यांना हे पोरा सोरांना थोरा मोठ्यांना संकट काळी विसरू नका संकट काळी विसरू नका हो संकट काळी विसरू नका भलतो सलतो ऐकू नका भलतो सलतो ऐकू नका आणि अफवांना तुम्ही भिवू नका अफवांना तुम्ही भिवू नका भूकंपाला भिवू नका हो भूकंपाला 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 भिवू नका